त्या लोकांना सेवा कशी देत आहे, त्यांची कामं वेळेत करणं आणि बजेटमध्ये जे तुम्ही सांगाल सुरुवातीला ते शेवटपर्यंत कसं राहत आहे ते बऱ्यापैकी व्यवसाय तुमचा अवलंबून आहे. आमचं काम देताना एकही रुपयाचा म्हणजे कुठला स्टॅम्प वगैरे कुठलंही केलेलं नाही. बॉर्डरवरती सेवा करतो तर आरोग्य नफा तोटा वगैरे आपण काय सुद्धा फायदा कामं भरपूर असतात त्यामुळे काही दुसरीकडे जायची काय आम्हाला गरज नाही. आमच्या स्वप्नातल्या घराचं स्वप्न साकार केलं. नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अत्यंत कमी कालावधीमध्ये आपल्या गुणवत्तेच्या जोरावरती बांधकाम व्यवसायात आपल्या विशेष कामाची मोहर उमटवलेले ANS कन्स्ट्रक्शनचे मालक अरुण सूर्यवंशी यांची यशोगाथा आज आपण स्पेशल गोष्टच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सूर्यवंशी सर, ANS कन्स्ट्रक्शनची नेमकी सुरुवात किंवा पायाभरणी कशी झाली? पायाभरणी ANS कन्स्ट्रक्शनची तशी आपली 2014 साली झाली. आम्ही कॉलेजचं शेवटच्या वर्ष असतानाच मी कराडमध्ये उदयन कुलकर्णी सर म्हणून आहेत, त्यांच्याकडे आपण होतो जॉबला. त्यानंतर आमिर शेख म्हणून आहेत आपले कराडचेच, आणि त्यांच्यावर जॉबला होतो आपण. तर जॉब करत असतानाच जॉब करणं म्हणजे कसं आपली अगोदरच घरची परिस्थिती हालाकीची म्हणजे बेताचीच एकदम. वडील आपले शेतकरी सुरुवातीपासूनच, त्यामुळं कसं ते नोकरीत काय पहिल्यापासून रस नव्हताच आपल्याला. आणि मग 2014 आपण तिथं काम करत असतानाच इकडं आपल्या भागात म्हटलं आपलं काम करायला आपण सुरुवात करूया हळूहळू. त्यानुसार लक्ष द्यायला आपण सुरुवात केली भागात. इकडं पहिली साईड आपण इकडे शिवाजीनगरमध्ये केली. आमचे मित्र एक आहेत, त्यांच्या रिक्वेस्टने आपल्याला तुम्हाला सुरुवातीला तसं काम करणं म्हणजे कठीणच. कन्स्ट्रक्शन क्षेत्रात नवीन मेंबरला नाही का तुम्हाला? नाही, भीती तरी मनात होतीच की आपल्याला म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईनमधला तसा अनुभव होता, पण कॉन्ट्रॅक्टमधला अनुभव नव्हता आपल्याला. म्हणजे काय की बाबा काम एखादं केलं तर त्याला ॲक्च्युअली कॉस्ट किती जाईल किंवा बजेट किती जाईल, आपण रक्कम घेतोय समजा पुढच्या कस्टमरकडून, तर त्यामध्ये काम पूर्ण होतंय न होतंय हे आपल्याला तशी म्हणजे आयडिया नव्हती खात्रीशीर. त्यामुळे भीती तर मनात होतीच. आणि लोकांनी मनात आपल्याला भीती निर्माण पण केली बऱ्याच लोकांनी. अरे घरची परिस्थिती तुमची अशी बेताची आणि ती नोकरी केलीच बरी, कशाला विनाकारण आपण जात पडता असं तुम्ही नाही का, मग जेणेकरून लॉस आलं तर जमीन विकायला लागेल, काय करायला लागलं, असं बऱ्याच लोकांनी आपल्याला भीती घातली. पण आपण एक मनात निर्णय ठरवलं होतं काय एक लॉस होईल किंवा फायदा होईल. नमस्कार. घर बांधताना मला यादव सरांनी अरुण सूर्यवंशी यांचं नाव सांगितलं, त्याच्याकडं तुम्ही बांधा, फार चांगला आर्किटेक्चर आहे. आणि ते सांगितल्यानंतर मी घराची सुरुवात केली आणि घराची सुरुवात केल्यापासून घर पुरे होईपर्यंत कसलीही मला ह्या सूर्यवंशींकडून अडचण आली नाही. आणि त्या कन्स्ट्रक्शननं अरुण सूर्यवंशींनी आम्हाला कसलाही त्रास दिला नाही. वेळेत काम पूर्ण केलं, जलद गतीनं काम आमचं संपलं, सर्व मार्गदर्शन बी तिने केलं आणि आमची वास्तूक शांती होऊन पुन्हा आम्ही घरी राहायला आलो. आता घरात आम्ही सुखानं सगळी आनंदी आहे. आम्ही आमचं घर ANS कंपनीकडे ज्या विश्वासानं दिलं त्या विश्वासात ANS ही कंपनी खरी विश्वासात उतरली. त्यांचे खूप खूप आभार. आमच्या स्वप्नातल्या घराचं स्वप्न साकार केलं. धन्यवाद. मग हे सगळं पाठबळ कुणाचं काय नसताना आपले म्हणजे एकदम बेताच्या परिस्थिती असलेल्या कुटुंबातून आलेलं असताना मग हे धाडस नेमकं करावं असं का वाटलं? नाही, आता कसं आहे, धाडस आपण केलं खरं एक आत्मविश्वास म्हणा किंवा ते सुरुवातीपासून एक आपला विचार होता किंवा केलं तर व्यवसायच करायचा आपण. त्याशिवाय आपण ही जी आपलं आता जे चित्र आहे नव्हतीच, नोकरी पहिल्यापासून नाहीच डोक्यात. आणि दुसरी गोष्ट काय झाली की आपली जी आर्थिक परिस्थिती आपण नोकरी करून काय बदलू शकत नाही. हे असं बाकीचं वातावरण आपल्याला लक्षात येतेच की बाबा नोकरी करून काय कितपत आपण जाऊ शकतोय किंवा काय व्यवसाय करून नाही का. काही आपली परिस्थिती बदलायला म्हटलं एकमेव पर्याय आपला व्यवसाय करणं. तसं व्यवसाय करणं अवघडच परिस्थिती होते, कारण म्हणजे आपलं कुठलंही बॅकग्राऊंड नसताना अगदी कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आता म्हटलं तर लोक पहिल्यांदा त्याची आर्थिक बाजू कशी आहेत. कोणी पण तुमच्यासारखं मेंबर काम द्यायचं म्हटलं तर हे बघते की बाबा ह्या व्यक्तीला आपण काम दिलं, समजा नुकसान जायला लागलं काय लागलं त्याच्यामुळे काय उचलण्याचं म्हटलं तर काय नव्हतं आपल्याकडं. अगदी आपल्याला राहायला म्हणाल तर एकच रूम, सिंगल रूम, त्यामध्येच आपण राहत होतो. त्यामुळे तसं तुम्ही जसं आता म्हटलं की व्यवसाय करायचा हा निर्णय म्हणजे तसा धाडसाचा निर्णय होता आपला.
मग जर काय समजा त्यातून उलट जर काय घडलं असतं तर आपण आयुष्यात कधी म्हणजे हे बाहेर रिस्क पडलो घेऊन नसतो. तुम्ही कामाला सुरुवात केली. मग हे जे 2014 ला तुम्ही सुरुवात केली NS बरोबर, Construction, बरोबर. आता 6-7 वर्ष झाले. हो, तर हा बरोबर. सगळा टप्पा कसा होता किंवा ह्या कामांच्या अनुभवाबद्दल काय सांगाल? नाही कसं होतं हे काम करत असताना तुम्ही मार्केटला तुमचं बॅकग्राऊंड असू द्यात किंवा नसेल, म्हणजे हा मला काम करत असताना अनुभव आला की तुमचं आर्थिक तुमचं असू द्यात किंवा नसू द्या पाठबळ तुम्ही काम कशा पद्धतीने करताय, लोकांना सेवा कशी देताय, त्यांची कामं वेळेत करणं आणि बजेटमध्ये जे तुम्ही सांगाल सुरुवातीला ते शेवटपर्यंत कसं राहताय ते बऱ्यापैकी व्यवसाय तुमचा अवलंबून आहे. त्यामुळे आपल्याला एक जमेची बाजू काय झाली की पहिली गोष्ट रेट घेतानाच व्यवस्थित घ्यायचा, जेणेकरून त्या कस्टमरला पण म्हणजे ते जास्त असं वाटलं नाही पाहिजे, बजेटमध्ये घर होतं असं वाटलं नाही पाहिजे आणि त्या बजेटमध्ये चांगलं गुणवत्तेचं काम आपलं होते असे त्यांना पण ते जाणीव व्हायला पाहिजे. गुणवत्ता त्यासोबत उत्तम सेवा सगळ्यात महत्त्वाचं आहे, सगळ्यात आणि महत्त्वाचं आहे ते. जे परिश्रम घेण्याची जी तुमची तयारी आहे बरोबर. त्या सगळ्या जोरावरती तुम्ही NS कन्स्ट्रक्शनचं हो, नाव हो, सगळ्या म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये पूर्ण चांगल्या पद्धतीने पुढे आलं. बरोबर. तर हे सगळं आज तुम्ही म्हणजे साधारणतः किती आता कामं चालू आहेत तुमची? आता आपल्या बघा 16 कामं चालू आहेत टोटल 16 कामं. टोटल 16 कामं चालू आहेत आपले. त्यातले सगळे आहे ते आपल्या म्हणजे चांगल्या रेटने आणि अगदी कुठल्याही कस्टमरला तुम्ही विचारला गेला पूर्ण भागात तरी सुद्धा आपल्याबद्दल तुम्हाला एकही चुकी शब्द ऐकायला मिळू शकत नाही, तेवढी आपण खात्री देतोय. का तर ते आपल्या केलेल्या कामाची पावती आहे ती त्या कस्टमरतून म्हणजे ते समाधान व्यक्त होणं आपल्याबद्दल. आमचं काम देताना एकही रुपयाचा म्हणजे कुठला स्टॅम्प वगैरे कुठलं हे केलेलं नाही. आणि ज्या ठरलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टीत आमचा आजपर्यंत एका शब्दानेही वाद वगैरे काहीही झालेला नाही. आज आमच्या संडास बाथरूममधले म्हणजे प्लंबिंगवाले आली होती तरी तिथं त्यांनी सांगितलं की त्यासनी भांडं वगैरे बसवून देऊ नका, म्हणजे कशासाठी तर तिथं आपल्याला कॉन्क्रीट करायचं आहे, स्टील बांधायचं आहे, उद्याच्याला ते काळी माती असल्यामुळं खाली जायला नको किंवा काय एवढ्यापर्यंत बारकावा त्यांनी बघत आज पात्र आली ती. म्हणजे आपल्याला म्हणजे वाटत होतं की बाबा की काय आहे असं केलं तरी चालेल, परंतु त्यांनी पण त्या गोष्टीत सुद्धा थांबवून ठेवलं, नाही आपल्याला असं नाही करायचं असं करायचं. प्रत्येक गोष्ट त्यांनी बारकाव्यानं बघितली. आता तसा विचार केला तर आता कोरोनाच्या परिस्थितीत मजुराचं दर वाढले, सिमेंटचं दर वाढले, स्टीलचं दर वाढले, प्रत्येक गोष्टीत दर वाढलेत, पण एक्स्ट्रा माझ्याकडनं 1 रुपया हे त्यांनी कधी घेतलेला नाही. कामाची पद्धत स्वतः म्हणजे सुपरवायझर दोन असताना सुद्धा स्वतः रोज साईटवर येऊन काम कुठल्या स्टेजचं आहे, काय काम चालू आहे, तिथं काय किती बारकावा त्यांनी केला आहे ही बघायची पद्धत त्यांची आहे. ते अतिशय उत्कृष्ट आहे. आणि मी वैयक्तिक म्हणजे दुसऱ्याची तुलना असं नाही, पण मी ज्या माणूस निवडला तो योग्य निवडला असं मला वैयक्तिक वाटतं. एवढ्यात माझं समाधान आहे. आणि मी पण असं काय लय पैसेवाला वगैरे काय आहे असा विषय नाही. आमच्या घरात जवळजवळ 2 वर्षे घरात पाणी येत होतं, पण एक दिवस बांधायचं ही स्वप्नच असतं या प्रत्येक माणसाला, पण ती वेळ आल्याशिवाय होत नाही. सूर्यवंशी सर, NS कन्स्ट्रक्शनचं ह्या 7-7 वर्षामध्ये एवढं नाव झालं, निश्चितच त्या पाठीमागं तुमचा अथक परिश्रम आहे, गुणवत्तापूर्ण काम आहे, कामाचा जो दर्जा आहे आणि चांगली जी तुम्ही सेवा देताय, ह्या सगळ्या मिश्रणातून NS कन्स्ट्रक्शनचं आणि तुमचं नाव झालं. बरोबर. तर ह्या पाठीमागे तुमच्या कामाचं जे वेगळेपण आहे आणि त्या वेगळेपणामुळं जे तुम्हाला यश मिळालं ह्या अल्पावधीमध्ये किंवा ह्या कमी वयामध्ये, बरोबर, तर ते नेमकं काय वेगळेपण आहे की ज्यामुळे तुम्हाला हे यश मिळालंय असं वाटतं? आपण पहिल्यांदा असं फोकस केला आहे की आपल्या मनात विचार करून बाबा ह्या माणसानं पूर्ण आयुष्य पूजा आपल्याला देणारा मेंबर, त्याचा आपण काहीतरी आपल्याकडून अपेक्षा ठेवून त्या माणसाने ते आपल्याला दिलेलं आहे. बरोबर. तर त्याचा कसा योग्य वापर करून त्यांची वास्तू उभा करून देता येईल ते आपण जास्त करून प्रयत्न करतो. मला हे वादविवाद म्हणजे न होता पहिली गोष्ट. आता मार्केटला काय झालं बऱ्यापैकी पैसे घ्यायचे, अर्धवट कामं करायचे, बरोबर रेट परवडत नाही, काम होत नाही, असं होत नाही, काय कारण सांगून पळून जायचे, नाकार वादविवाद करत माणसांच्या बरोबर. तर हे सगळं चुकीचं चाललं. मार्केटला काय अवस्था आहे आज, स्टील 40 रुपये असलं तर आज 60 रुपये 62 रुपये स्टील गेलं आज. बरोबर. मग काय करायचं, जो अगोदर रेट ठरला आहे तेव्हा मला परवडत नाही, असं होत नाही, तसं होत नाही करून त्यात काम सोडून ते. पण आपलं काय नुकसान होतं त्या कॉन्ट्रॅक्टरला माहिती असतंय, नुकसान जे काय होतं त्या घर मालकाचं नुकसान होतंय. बरोबर. पण तो एक विचार त्या कॉन्ट्रॅक्टरनं केल्यामुळं ते काय होते त्याला पुढच्या 10 कामात त्याचा परिणाम होत असते. तेव्हा भले आता रेट वाढलाय, काय झालंय, मार्केट काम चढ उतार होत राहते. तुम्ही समजा आज काय केलं, एखाद्या कामात पैसे नाही राहिले किंवा नफा तुमचा नाही राहिला, किमान त्या कामात काम जर व्यवस्थित पूर्ण झालं तर मग तुमचे त्यांच्या पण तुम्हाला पुढे 10 काम मिळत असते. बरोबर. तुमची तीच ॲडव्हर्टाइजमेंट आहे. सैनिकांबद्दलच्या आपल्या भावना ह्या शब्दांपलीकडच्या आहेत. ते आपला मान, सन्मान आणि आधारस्तंभ आहेत. सीमेवर फक्त शत्रू राष्ट्र नसतं तर तिथे
यमराज म्हणून निसर्ग देखील आ वासून उभा राहिलेला असतो. ते भारताच्या सेवेसाठी आपलं आयुष्य पणाला लावत असतात आणि सैनिकांबद्दल असलेल्या ह्याच आदरापोटी व उत्तरदायित्वाच्या भावनेतून ANS कन्स्ट्रक्शनचे मालक अरुण सूर्यवंशी यांनी सैनिकांच्या घरांच्या स्वप्नपूर्ततेसाठी ना नफा ना तोटा ह्या तत्वावरती त्यांना घर बांधून देण्याची जी योजना आहे, ही जी नाविन्यपूर्ण योजना आहे ती अंमलात आणली आणि ह्या योजनेचं संपूर्ण महाराष्ट्रातून संबंध राज्यातून या योजनेचं कौतुक झालं. मी रिटायर होऊन आल्यानंतर मला घर बांधायचंच होतं. सेवा एवढी जशी केली म्हटलं आता कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करायची आणि आपल्यासाठी घरसाठी बांधायचंच होतं. तर आमच्या गावात संपत मोरेचं काम चालू होतं. तिथे जाऊन घर बघितलं तर काम चांगलं केलं होतं. म्हणून मग मी ह्यांचे अरुण सूर्यवंशी भेट घेतली कडेगावमध्ये. तर ते म्हणजे आपण आर्मीवाल्यांच्यासाठी जे रिटायर आहे ते सेवामध्ये आहे ना नफा ना तोट्यावर आपण काम करतो. म्हणजे फक्त अशी जाहिरात पण करत होते की असं म्हणजे व्हॉट्सअपवरती पण ॲक्च्युली त्यांनी ते जाहिरात पण केली नाही, ॲक्च्युली काम करून दाखवलं आणि चांगल्या प्रकारे आपण काम करतायत ते केलं आहे. पण जी कामाची गुणवत्ता आहे ते जशी पाहिजे तशी चांगली गुणवत्ता आहे आणि दुसऱ्यापेक्षाही चांगली गुणवत्ता आहे. जी कामाची दर्जेदारपणा चांगला आहे. सूर्यवंशी सर, तुम्ही म्हणजे हे बांधकाम व्यवसायामध्ये आहात मागच्या 6-7 वर्षापासून, बरोबर. परंतु त्या पलीकडे जाऊन एक देशाप्रती जी एक उत्तरदायित्वाची जी भावना असते किंवा समाजाप्रती जी आपली कर्तव्याची जी भावना असते, बरोबर, त्यातून तुम्ही सैनिकांसाठी जी योजना सुरू केली म्हणजे तू ना नफा ना तोटा, जे सैनिक ऑन ड्युटी असतील किंवा जे रिटायर झालेले असतील त्यांना घर बांधताना कुठलाही म्हणजे फायद्याचा हेतू किंवा तो दृष्टिकोन न ठेवता तुम्ही ते त्यांना घर बांधून देता. बरोबर. ही संकल्पना नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने ती म्हणजे ती योजना चालू आहे तुमची? नोकरी करत असताना पूर्ण आयुष्य जाते देश सेवेत त्यांचं, मग घर स्वतः पूर्ण होणार कधी? तर त्यांचे घर बांधा स्वप्न पूर्ण करण्यासाठी थोडं सहकार्य आपल्या या कन्स्ट्रक्शन व्यवसायाच्या माध्यमातून आपण करायला प्रयत्न करतोय. की त्यावेळेस आपण ठरवलं की बाबा काय नाही, ही जे आपले सैनिक आहेत त्यांना घर बांधा स्वप्न पूर्ण करायसाठी ना नफा ना तोटा म्हणजे काय तर आपण आर्थिक बाजू ते पैसे कमवायचे आपण किंवा काही भावना न ठेवता ते कुठेतरी देश सेवाच आपण करतोय एक प्रकारची, असं समजून आपण त्यांना ते घर बांधा स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते सहकार्य करायचा प्रयत्न करतोय. आणि हे करत असताना काय होतंय की आपण आता म्हणजे प्रयत्न जो केला बऱ्यापैकी तुम्ही जसं आता सांगितलं जी आपण योजना सुरू केलेली आहे त्यापैकी आपण बऱ्याच लोकांना म्हणजे आता ते सुरू आहे आपलं काम, तेव्हा ते सुरू आहे. आणि हे ज्यावेळेस तुमच्या या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आपण सोशल मीडिया सगळ्या फैलावलं किंवा ठीक आहे काय नाही ANS कन्स्ट्रक्शन असं काय तर पण ते आपल्या देशाच्या सैनिकांच्या घर बांधा स्वप्न पूर्ण करण्यासाठी मग काय छोटासा प्रयत्न चालू आहे असं ज्यावेळेस लक्षात आलं लोकांच्या, त्यावेळेस मला अगदी देशभरातून फोन आले की बाबा अरुण सूर्यवंशी नावाचे कोणी व्यक्ती आणि ते बाबा अशा प्रकारच्याने एक योजना जी आहे की आपल्या बाबा छोटेसे किंवा देश सेवेत सहकार्य म्हणून आपल्या सैनिकांसाठी किंवा काय सुरू केलेलं आहे. तर म्हणजे कौतुकास्पद ते फोन आले की नाही ते असं कुठल्यावरून आर्थिक परिस्थितीतून पैसे कमवणं किंवा काय जो त्यांचं काम करून जो नफा मिळणार होता मला त्या नफ्यापेक्षा ते कितीतरी पटणं माझ्यासाठी कौतुकाची थाप होती. नक्कीच म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन तुम्ही जो ह्या देशाप्रती भावना ठेवून जे तुम्ही काम करताय सैनिकांसाठी हे नक्कीच कौतुकास्पद आहे आणि त्या कामाला आमचा देखील सलाम. सूर्यवंशी साहेबाकडे आम्ही जवळजवळ 8 वर्ष झाली. 8 वर्षापासून काही आम्हाला पगार पाण्याचं काही अडचण नाही. आठवड्याला पेमेंट क्लिअर असतोय. कामं भरपूर असतात त्यामुळं काही दुसरीकडे जायची काय आम्हाला गरज नाही. ANS कन्स्ट्रक्शनचं विजन काय भविष्यात? असं बघा विजन एकच आहे ANS कन्स्ट्रक्शनचं की ANS कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर म्हणजे मी स्वतः अरुण नारायण सूर्यवंशी जोपर्यंत जिवंत तोपर्यंत आपला व्यवसाय आहे या गतीने सुरू राहायला पाहिजे. आता काय झालं आहे मार्केटला की लोक अशा पद्धती व्यवसाय करतात की 4-5 वर्षात पैसे कमवायचे नंतर तो व्यवसाय बंद पडला तरी चालेल. आपला हेतू एकच आहे की आपण जसे रिटायरमेंटचे वय म्हणतो तशा पद्धतीने आमच्या ह्या व्यवसायाला काही रिटायरमेंटचे वय काय अजिबात नाही. बरोबर. तर जोपर्यंत आपलं हातपाय चालते तोपर्यंत आपला व्यवसाय शेवटपर्यंत चालू असायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, ज्या गतीनं आता आपण चाललोय आणि आता जे आपण सर्व्हिस देतो लोकांना तीच आपल्या शेवटपर्यंत द्यायला पाहिजे. फक्त एकच काम आपण करतोय आणि ते पैसे कमवायचे हेतून न करता ते एक आपण करतोय सामाजिक बांधिलकी म्हणून आपण काम करतोय असं समजून ते जर केलं आपण तर ते आपण शेवटपर्यंत करू शकतो या पद्धतीने. जसं की आपण आता म्हटलं
की अगदी रिटायरमेंटचे वय आम्हाला नसते आणि शेवटपर्यंत आपण ते करू शकतो त्या पद्धतीनं. हेच एकमेव विजन आपलं आहे की शेवटपर्यंत म्हणजे आपला व्यवसाय सुरू राहायला पाहिजे.